श्री स्वामी समर्थ मंडळी, अत्यंत महत्त्वाचा आणि तुमचे अवघे जीवन बदलणारा अद्भुत योग. वर्षातील पहिलंच चंद्रग्रहण आणि त्याच दिवशी धूलिवंदन. हा केवळ योगायोग आहे का, की यामागे एखादा खोल आध्यात्मिक संकेत दडलेला आहे? जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर होळीच्या पवित्र राखेबद्दल अशी एक माहिती तुम्हाला समजेल जी कदाचित आजवर कोणी इतक्या स्पष्टपणे सांगितली नसेल. आणि हो, या दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकता, शत्रू त्रास, पैशांची अडचण आणि सतत होणारे क्लेश कमी करण्यास मदत करू शकतो. म्हणून विनंती आहे, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका. 3 मार्च मंगळवार, धूलिवंदन. रंगांचा, आनंदाचा आणि वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याचा दिवस. पण याच दिवशी संध्याकाळी चंद्रग्रहण देखील आहे आणि हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळ पाळणे आवश्यक मानले जाते. ग्रहणाच्या वेळी काही नियम पाळावेत असे शास्त्र सांगते. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवू नये, ग्रहणाच्या वेळी खाणे टाळावे, जप ध्यान करावे आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घर शुद्ध करावे. धूलिवंदन साजरे करण्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा, ग्रहण संध्याकाळी संपल्यानंतर आपण रंग खेळू शकतो, अन्यथा दुसऱ्या दिवशी सुद्धा धूलिवंदन साजरे करता येते. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आज संध्याकाळी होळी पेटवणे आवश्यक आहे. होळी म्हणजे केवळ लाकूड जाळणे नाही, ती आहे अहंकार, अन्याय आणि दुष्ट प्रवृत्ती जाळण्याची प्रतिकात्मक प्रक्रिया. पुराणात सांगितले जाते की हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. त्याला संपवण्यासाठी होलिका अग्नीत बसली, पण देवभक्तीच्या सामर्थ्यामुळे प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून गेली. यातून एक संदेश स्पष्ट होतो, श्रद्धा जिंकते, अहंकार हरतो. म्हणूनच होळीची राख ही केवळ राख नसून ती वाईट शक्तींवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे आणि म्हणून ती पवित्र मानली जाते. धूलिवंदनच्या दिवशी होळीची राख घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की त्या राखेमध्ये शुद्धीकरणाची ऊर्जा असते. पूर्वीच्या काळात अनेक ठिकाणी होळीच्या अग्नीवर पाणी तापवून त्या पाण्याने स्नान केले जाई, कारण त्या अग्नीला पवित्रतेचे प्रतीक मानले जात असे. शास्त्र सांगते, जोपर्यंत आपण होळीची राख घरात आणत नाही तोपर्यंत होलिका दहनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. पण ही राख फक्त आणायची नाही, तर तिचा योग्य प्रकारे उपयोग करायचा आहे. आणि इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो पुढे सांगणार आहे. धूलिवंदनच्या सकाळी घरात आणलेली राख थोडीशी घ्या, ती प्रत्येकाने कपाळावर किंवा अंगावर हलकीशी लावा आणि मग स्नान करा. जर पूर्ण अंगाला लावणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर राख मिसळा. यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते असे मानले जाते. नकारात्मक ऊर्जा, नजर दोष, मानसिक अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. हा उपाय साधा आहे, पण श्रद्धेने केला तर मनाला खूप समाधान देतो. दुसरा उपाय, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी. जर घरात सतत भांडणं होत असतील, वातावरण तणावपूर्ण असेल, वाईट स्वप्न पडत असतील किंवा अनामिक भीती वाटत असेल तर एक छोटा उपाय करा. थोडीशी होळीची राख घ्या आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हलकासा शिंपडा. दुसऱ्या दिवशी ती झाडून बाहेर टाका. असे मानले जाते की यामुळे घरातील जड ऊर्जा हलकी होते आणि वातावरण सकारात्मक बनते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा राख फिरवा, मग ती वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी विसर्जित करा. हा उपाय घरावरील नजर, अडथळे आणि सतत येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी केला जातो. येथपर्यंत तुम्ही ऐकलेले उपाय अत्यंत सोपे आहेत, पण अजून एक खास उपाय बाकी आहे जो प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी केला जातो. तो उपाय मी पुढे सांगणार आहे, कारण तो योग्य प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला अनेकदा अनुभव येतो की आपण मेहनत करतो, प्रयत्न करतो, पण शेवटच्या क्षणी काम बिघडते. मुलाखत असते, परीक्षा असते, कोर्ट कचेरीचे काम असते, बँकेचे व्यवहार असतात, पण काहीतरी अडथळा येतो. अशा वेळी धूलिवंदनच्या दिवशी थोडीशी होळीची राख घ्या आणि ती जवळच्या शिवमंदिरात घेऊन जा. भगवान महादेवांना भस्म अत्यंत प्रिय आहे. ते स्वतः अंगावर भस्म धारण करतात, म्हणूनच राखेला आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगावर श्रद्धेने ती राख अर्पण करा. ओम नमः शिवाय असा जप करा. नंतर त्यातील चिमूटभर राख परत घरी आणा. त्या राखेमध्ये थोडेसे तूप मिसळून एक हलका गंध तयार करा आणि एका छोट्या डबीत ठेवा,
जेव्हा केव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडाल तेव्हा त्या राखेचा हलकासा टिळा कपाळावर लावा. हा टिळा म्हणजे केवळ राख नाही, तो तुमच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि देवाच्या आशीर्वादाचा संकेत असतो. जर तुमची मुले परीक्षा देण्यासाठी जात असतील, इंटरव्ह्यूला जात असतील, तर त्यांच्या कपाळावरही हलका टिळा लावा. यामुळे मन स्थिर राहते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. आता एक अत्यंत महत्त्वाचा विषय, पैसा. आपण सर्व मेहनत करतो, धडपड करतो, पण अनेकदा असं होतं की पैसा येतो पण टिकत नाही. खर्चाचे मार्ग जास्त, उत्पन्नाचे मार्ग कमी. अशा वेळी धुलीवंदनच्या दिवशी एक लाल रंगाचा स्वच्छ कपडा घ्या. त्यात मूठभर होळीची राख ठेवा आणि एक छोटी पोटली तयार करा. ही पोटली तुमच्या तिजोरीत, कपाटात, जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा. दुकान, ऑफिस, उद्योग असेल तर तिथेही ठेवू शकता. लाल रंग लक्ष्मीचे प्रतीक आहे. राख म्हणजे नकारात्मक शक्तींचे दहन. या दोन गोष्टींचा संगम म्हणजे आर्थिक स्थैर्यासाठी एक श्रद्धेचा उपाय. नियमित मेहनत आणि योग्य निर्णयांसोबत हा उपाय केल्यास मनाला बळ मिळते आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी सकारात्मक विचार निर्माण होतात. जर घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, लहान मुलं वारंवार त्रास देत असतील, तर थोडीशी राख स्वच्छ कपड्यात बांधून त्या व्यक्तीच्या उशीखाली 21 दिवस ठेवा. दररोज कपाळावर हलका टिळा लावा. हा उपाय करताना देवाचे नामस्मरण करा. लक्षात ठेवा, वैद्यकीय उपचार आवश्यक असतील तर ते जरूर घ्या, पण श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा मनाला आधार देतात. जर घरात सतत वादविवाद होत असतील, लहान सहान गोष्टीवरून भांडणं होत असतील, तर एक उपाय करा. होळीची राख, थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी आणि खडे मीठ एकत्र करा. हे मिश्रण एका छोट्या भांड्यात ठेवा आणि सुरक्षित ठिकाणी घरात ठेवा. मोहरी आणि मीठ हे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते. राख म्हणजे नकारात्मकतेचा अंत. या उपायाने घरातील वातावरण शांत राहण्यास मदत होते असे मानले जाते. आपल्या घराचा उंबरठा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा याच मार्गाने प्रवेश करते असे मानले जाते. धुलीवंदनच्या दिवशी होळीची राख, थोडे पाणी, थोडी हळद मिसळून एक लेप तयार करा. गंगाजल असेल तर उत्तम. हा लेप घराच्या उंबरठ्यावर लावा. हे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष्मीचा वास राहतो असे मानले जाते. मंडळी, हे सर्व उपाय श्रद्धेने करा, पण अंधश्रद्धा नको. उपाय करताना मन शुद्ध ठेवा, देवाचे नामस्मरण करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. होळी म्हणजे केवळ रंगांचा सण नाही, ती आहे अंतर्मनातील नकारात्मक विचार जाळण्याची संधी. या धुलीवंदनला एक संकल्प करा, राग, मत्सर, भीती आणि नकारात्मकता जाळून टाकण्याचा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की अशा आध्यात्मिक गोष्टी अधिक लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक म्हणजे या चॅनलसाठी मोठा आशीर्वाद आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण इथे तुम्हाला मिळतात श्रद्धा वाढवणारे, जीवनातील समस्या कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे व्हिडिओ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची श्रद्धा व्यक्त करा. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्यासाठी स्वामी चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत. श्री स्वामी समर्थ.